करणार आहे। उरण या ठिकाणी उलवे या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेमध्ये पंतप्रधान काय बोलतात, विकासाचा आणखी कोणता मार्ग ते सांगतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। इथेही सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये आणि खास करून नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये आजवर अनेक मोठे रस्ते, मोठे महामार्गांची निर्मिती या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। राज्यात देखील आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल आणि आता अटल बिहारी वाजपेयी अटल सेतू असेल, या मोठ्या महामार्गांचं किंबहुना वैशिष्ट्यपूर्ण अशा मार्गांची निर्मिती या सरकारच्या काळात करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सागरी सेतूच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। आणि याच कार्यक्रमामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी काही विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। त्यामध्ये बेलापूर ते पेंधर धावणाऱ्या मेट्रोचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल। त्याचबरोबर उरण रेल्वे लोकल जी आहे त्याला देखील हिरवा झेंडा या ठिकाणाहून दाखवला जाईल। तर या मार्गांवर आतापर्यंत लोकलमधून प्रवास करताना म्हणजे प्रवाशांना खूपच मोठा त्रास सहन करावा लागत होता, मात्र आता थेट लोकल सेवा झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, त्यांचा त्रास वाचणार आहे। तसेच मुंबईमधले सगळेच भाग जे आहेत ते मेट्रो किंवा लोकल ट्रेनना अशा प्रकारे जोडले जात आहेत, वेगवान प्रवास होतोय। नक्कीच तर अटल सेतूच्या लोकार्पणासोबत पंतप्रधान मोदी यांच्याकडून ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाचं भूमिपूजन देखील आज पार पडणार आहे आणि नमो अभियान, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, त्याचबरोबर नारी शक्ती दूत ॲपचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यक्रमस्थळी अगदी थोड्याच वेळात आगमन होईल। या ठिकाणी ढोल ताशांच्या गजर, लेझिम पथक, त्याचबरोबर मोठ्या संख्येनं पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुंबईकर नागरिक देखील उपस्थित आहेत। तर 22 किलोमीटरच्या या शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं। जेम्स आणि ज्वेलरी उद्योगासाठी भारत रत्नम या टॉवरचं लोकार्पण देखील पंतप्रधान मोदी करतील। नवो महिला सक्षमीकरण अभियानाची सुरुवात देखील इथून होणार आहे। खारकुपर उरण रेल्वे लाईन प्रकल्पाचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते पार पडेल। ठाणे ऐरोली दरम्यानच्या दिघा स्थानकाचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल। इतकंच नाही तर सूर्या पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण देखील होणार आहे। तर बेलापूर पेंधर नवी मुंबई मेट्रोचं लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल। खार रोड गोरेगाव दरम्यानच्या 6व्या रेल्वे मार्गिकेचं लोकार्पण देखील मोदी करतील। नारी शक्ती दूत ॲपचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे। तर एकट्या सागरी सेतूचं लोकार्पण नाही तर विविध विकास कामांचं लोकार्पण, भूमिपूजन आणि शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज पार पडतोय। दोन दृश्य आहेत, एक आहेत ते अटल सेतूवरची ही दृश्य ज्यावेळेला लोकार्पण करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, तर त्यावेळेची ही दृश्य, आणि दुसरी दृश्य आहे ती उलवे या ठिकाणची ज्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळ्यात मोठं श्रीरामाचं कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। तर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन या ठिकाणी होईल। इतर विकास कामांचं लोकार्पण प्रतिकात्मक रूपात या ठिकाणी होणार आहे। तर विविध विकास कामं घेऊन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महाराष्ट्राचा दौरा, जवळपास 30,500 कोटींचा ज्या विकास कामांचं या ठिकाणी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। साधारण 2 महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आता विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडेल त्या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही राजकीय भाष्य करतात का आणि विरोधकांवर ते कोणत्या शब्दात निशाणा साधतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। नाशिकमधील सभेमध्ये आपण पाहिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। घराणेशाहीवर देखील पंतप्रधान मोदी यांनी तिखट शब्दांमध्ये भाष्य केलं। तर आजच्या या सभेमध्ये पंतप्रधान काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणारच आहे। तर अटल सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले आणि आता इथे प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झाल्यानंतरच इकडे कार्यकर्त्यांकडून मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जात आहेत।